नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा वडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासोबतच 8 दिवस टिकणारी खमंग अशी उपवासाची लाल चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. ही चटणी ना चवीला खूप छान लागते. हा वडा पहा, अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही. आता हा वडा बनवण्यासाठी मी अजिबात साबुदाणा वापरलेला नव्हता. पूर्णपणे वरईचा म्हणजे भगरीचा हा वडा आहे. भगर वेरे भिजत घालायची अजिबात आवश्यकता नाही. अगदी झटपट असं 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकता. आणि हे वडे ना तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले तरी संध्याकाळी आहे तसेच मस्त असे टम्म फुगलेले राहतात. अजिबात वातट किंवा चिवट होत नाही. वडा तळताना ना अजिबात तेलात फुटतही नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. हे वडे खाल्ल्यानंतर तुम्ही साबुदाणा वडासुद्धा विसरून जाल ही माझी खात्री आहे.